नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर एक मोठी बातमी आलेली आहे सिडको लॉटरी संदर्भात. तर सिडकोने ऑफिशियली जी सिडकोची लॉटरी आहे ती जाहीर केलेली आहे. आज आज तारीख आहे 14 डिसेंबर आणि सिडकोने ही लॉटरी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, तर या लॉटरीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. किती घरं आहेत, कुठले-कुठले लोकेशन्स आहेत, काय टाईमलाईन्स असणार आहेत आणि काय कंडिशन्स असणार आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार असू. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर या लॉटरीचं जे नाव असणार आहे ते असणार आहे माझे पसंतीचे सिडकोचे घर. ठीक आहे, फर्स्ट चॉईस माझे पसंतीचे सिडकोचे घर असे या लॉटरीचे हे नाव असणार आहे. आणि टोटल ही लॉटरी जी असणार आहे ती 19,000 घरांसाठी असणार आहे. ठीक आहे, त्यातले जे 9,249 घरं आहेत ही नवीन घरं आहेत. ही नवीन घरांचा समावेश आहे. आणि 9,883 जी घरं आहेत, ठीक आहे, ही मागच्या लॉटरीमध्ये ली घरं आहेत ना, ती पुन्हा याचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, तर बघा ह्याआधी असं लिहिलेलं आहे की 9,249 नवीन घरांचा समावेश, तसेच यापूर्वी फक्त घरांचे पर्याय मिळालेल्या 9,883 अर्जदारांसाठी पुनर्संधी. म्हणजे मागच्या लॉटरीमध्ये जी सिडकोची लॉटरी होती त्याच्यामध्ये एक इश्यू असा झालेला की ज्यांना पण ती घरं लागली होती त्यांनी ती घरं घेतली नाही, कारण की सिडकोची जी किंमत होती ती खूप हाय होती. ठीक आहे, तर आता नुकतीच बातमी आलेली आहे की कालच निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने की जी सिडकोची घरं आहेत ज्याच्या ज्या किमती आहेत ते 10% ने त्यांनी कमी केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आधी लॉटरी लॉन्च केलेली आहे. तर मागच्या वर्षी ज्यांना जी लॉटरी लागलेली आहे आणि त्यांनी त्यावेळी ती घेतली नाहीये, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. हे 10% जे कमी केलेले आहेत प्राइजेस, तर ते 10% कमी प्राइजेसमध्ये ते आता घर पुन्हा घेऊ शकतात आणि त्यांना ही पुन्हा संधी मिळालेली आहे आणि त्यांना 10 दिवसाची मुदत इथे सिडकोने दिलेली आहे. ठीक आहे, तर या 10 दिवसामध्ये येताना तुम्ही मागच्या वेळी जे तुम्हाला लागलेले लॉटरीची घरं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्ट करू शकता की तुम्हाला ते घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अजून पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. टाईमलाईन चेक करून घेऊया. टाईमलाईन असणार आहे टोटल हे जे 19,000 लॉटरीची जी आहे त्याच्यामध्ये 15, आता ही जाहिरात जी आलेली ही 14 तारखेला आलेली आहे आणि उद्या याची नोंदणी चालू होणार आहे 15 डिसेंबरला आणि 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे सिडकोने. तर 14 जानेवारीपर्यंत याची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. EWS आणि LIG कॅटेगरीसाठी 1 आणि 2 BHK कॉन्फिगरेशनची इथे घरं अवेलेबल केलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हां, आता हे जे आलेलं आहे ना, म्हणजे नोटिफिकेशन किंवा ॲडव्हर्टाइजमेंट हे बऱ्याच न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे. सामनामध्ये आलेलं आहे, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमतमध्ये तरी तुम्हाला आजच्या 14 डिसेंबरच्या वृत्तपत्रामध्ये तुम्हाला ही अनाउन्समेंट मिळून जाईल. ठीक आहे, आता अजून थोडीशी डिटेल माहिती घेणार आहोत त्याच्याबद्दल. लोकेशन्स कुठले-कुठले असणार आहेत, तर ठीक आहे, तर काही प्राईम लोकेशनचा सुद्धा समावेश आहे. जसं वाशी आहे, खारघर आहे, तळोजा, कळंबोळी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, खारकोपर आणि बामणडोंगरी. ठीक आहे, तर आपला जो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं आता 25 डिसेंबरला इनॉग्रेशन होणार आहे. ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला हे नवी मुंबईतले सगळे लोकेशन्स त्यांनी या लॉटरीमध्ये कव्हर केलेले आहेत. आता आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये बघणार आहोत की कुठले सेक्टर्समध्ये काय लोकेशन. जसं तळोजामध्ये सेक्टर 28, 29, 31 आणि 29. ठीक आहे, या 4 सेक्टरमध्ये घरं उपलब्ध केलेली आहेत. खारघर लोकेशन जे आहे त्याच्यामध्ये बस डेपो, बस टर्मिनस आणि रेल्वे स्टेशन. ठीक आहे, म्हणजे कम्युट वाईज एकदम चांगल्या पद्धतीने इकडे घरं अवेलेबल केलेली आहेत. कळंबोळी जे आहे ते बस डेपोच्या इकडे तो प्रकल्प असणार आहे. पनवेल आहे ते बस टर्मिनसच्या इकडे हा प्रकल्प असणार आहे सिडकोचा. वाशीचा जो ट्रक टर्मिनस आहे, ठीक आहे, APMC मार्केटच्या जवळ तिकडे हा प्रकल्प असणार आहे. त्याच्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळ सिडकोचा प्रकल्प असणार आहे. खांदेश्वरमध्ये सुद्धा रेल्वे स्टेशन जवळ हा प्रकल्प असणार आहे. बामणडोगरीमध्ये तरी दिलेलं नाही आहे, काही लोकेशन मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर खारकोपरमध्ये फेज 3, 2A, 2B, ईस्ट आणि वेस्ट अशा 5 ठिकाणी सिडकोचे प्रोजेक्ट्स किंवा बिल्डिंग्स असणार आहेत. तर हे थोडंसं एक डिटेल त्यांनी लोकेशनमध्ये दिलेलं आहे. अजून पूर्ण माहिती पुस्तिका अवेलेबल केलेली नाही आहे. ते मला असं वाटतं की उद्या तुम्ही रजिस्ट्रेशन उद्या चालू झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती पुस्तिका कळेल. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळेल की कुठे किती फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, आता वेबसाईट कुठे जाऊन आपल्याला हे सगळं माहिती मिळेल. ठीक आहे, तर त्यांनी ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटचं नाव आहे https
सिडकोहोम्स.com याला भेट द्यायची. या वेबसाईटवर गेले की तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. तर ही मेन वेबसाईट असणार आहे सिडकोहोम्स.com. आणि खाली हे जे दिलेले त्यांनी रेरा नंबर आणि सेक्टर्स पण मेन्शन केलेले, जे मी आधीच्याच याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबर आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर हे त्यांनी हेल्पलाईन नंबरसुद्धा यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर काही ट्विटर, यूट्यूबचे हँडल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे स्कॅन कोड दिलेले आहे. हे स्कॅन केलं की तुम्हाला डायरेक्ट या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता सिडकोहोम्स.com. ठीक आहे. इकडे स्कॅन केले की तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन वेबसाईटला घेऊन जाईल. ठीक आहे. आता ही सगळी माहिती होती. अजून आपलं काय राहिलं आहे ते चेक करूया. ही जाहिरात आहे, पूर्ण जाहिरात आहे जी आलेली आहे. ठीक आहे. ही सामना सॉरी महाराष्ट्र टाइम्समधला ही वृत्तपत्र आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हेच त्यांनी दिलेलं आहे. 19,000 घरांची लॉटरी. हे लोकेशन्स दिलेले आहेत आणि टाईमलाईन दिलेली आहे त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त ही जी वेबसाईट आहे ऑफिशियल, जसं मी सांगितलं तुम्हाला सिडकोहोम्स.com, इकडे आता त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित दिलेली आहे. ठीक आहे. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी इकडे जायचं आहे क्विक एन्क्वायरी म्हणून, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता सध्या रजिस्ट्रेशन बंद आहे आजच्या दिवशी. 15 डिसेंबरपासून इथं रजिस्ट्रेशन चालू होईल. तिकडे क्विक एन्क्वायरीमध्ये जाऊन तुम्हाला तिकडे मग तुम्हाला ऑप्शन दिला जाईल रजिस्ट्रेशन करण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बातमी जी आलेली आहे न्यूजपेपरमध्ये ते सुद्धा आपण बघून घेऊ. हां, आता कालच आता सिडकोच्या किमती आहेत, हे अजून एक इम्पॉर्टंट न्यूज म्हणजे 10% कमी केलेले आहेत. आता या ज्या लॉटरीमध्ये जी सिडकोची घराची किंमत असणार आहे ती कमी केलेली आहे. तर कालच आपलं जे माननीय मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे, एकनाथ शिंदे झाले, देवेंद्र फडणवीस यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. कालच त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे पण सिडकोचे प्राइजेस होते मागच्या वर्षी त्याच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी 10% कमी प्राइजेसमध्ये सिडको ही सगळी घरं अवेलेबल करून देत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा दिलासा आहे नागरिकांसाठी. आता जेव्हा पूर्ण माहिती पुस्तिका येईल तेव्हा आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये कळेल की कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये घरांच्या किमती कशा असणार आहेत, काय लोकेशन्स असणार आहेत. ठीक आहे. तर ही सगळी माहिती आपल्याला कळेल. EWS आणि LIGसाठी किती फ्लॅट्स अवेलेबल असणार आहेत प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. पण घरांची संख्या तरी जास्त आहे. यावेळी 19,000चा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये 9,000 जी आहेत ती नवीन घरं आहेत आणि उरलेली जी 9,883 घरं आहेत ही मागच्या लॉटरीमध्ये ज्यांना कोणाला मिळालेलं आहे त्यांना आता 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. एक पुन्हा संधी दिलेली आहे त्यांना. तर तुम्हाला ती घरं पुन्हा घ्यायची असतील, ती 10% कमीमध्ये आहेत ॲज कम्पेअर टू मागच्या वर्षीच्या प्राईसमध्ये. तर तुम्ही नक्की जाऊन ती घरं ऑप्ट करू शकता. जर ती तुम्ही घरं नाही घेतली तर त्या घरांचा समावेश या आत्ताच्या लॉटरीमध्ये केला जाईल. तर ही एक सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे उद्या एकदा रजिस्ट्रेशन ऑन झाल्यानंतर. ठीक आहे. धन्यवाद.